यस यस मोजून घेतो पिंटो मोजून घेतो मोजून म्हणजे 12 आहे तेजू दादा काम नो क्या हे नंबर आहे किती जेव्हा जी आहे का यस गाड़ी निकालना है हमारा सया सर्टिफिकेट ये इधर मैं भूल शेतकरी जम लगे विरोधात जाण्याचं कारण काय आहे? काय कारण आहे विरोधात जाण्याचं कारण काय नेमकं काय अविश्वास होऊन राहिला? कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, परंतु विविध सदस्यांनी संचालकांनी त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं ठरवलं होतं। त्या माध्यमातून काही राजकीय पक्षांनी सहकारामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून सहकाराकरिता एका जागी बसून एक चांगला विकास कार्य बाजार समितीचं करण्याच्या माध्यमातून मानसिकतेतून या विक्षिप्त प्रकारच्या बाजार समितीच्या सभापती विरुद्ध आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि येणाऱ्या 14 तारखेला तो अविश्वास प्रस्ताव हा पारित होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे। आज जो अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला आहे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, तर काय प्रतिक्रिया आपली? काय समस्या? खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मागील 25 वर्षापासून आम्ही जनतेची सेवा केली। त्या माध्यमातून अनेक वेळा आमचे जे विरोधक आहेत त्यांनी ती बाजार समिती ताब्यामध्ये घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने त्यांनी केला। ही बाजार समिती फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही तर विदर्भामध्ये सर्वात चांगली बाजार समिती, त्या माध्यमातून शेतकरी, बळीराजा, शेतमजूर, कामगार त्यांची विश्वास संपादन करणारी अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। म्हणून या बाजार समितीवर अनेक वर्षापासून या बाजार समितीच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण करायच्या व बाजार समितीमध्ये विकास कामे होऊ द्यायची नाही असे प्रयत्न अनेकांनी केले। आज मला माहिती मिळाली की 12 संचालकांनी जे विविध पक्षाचे आहेत त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे। अविश्वास प्रस्ताव दाखल झाला म्हणजे तो ठराव पारित झाला नाही, पारित झाला असं होत नाही। आता जी तारीख आहे त्या दिवशी हा ठराव पारित होतो की नाही होत हे आपल्याला कळेल। ही आमची राजकीय खेळी आहे व आगे आगे देखो होता है क्या। साहेब, ही जी आज अविश्वास प्रस्ताव आला तर महायुतीचं पुढील भवितव्य काय असेल?
ज्याची विचारसरणी शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी ही विचारसरणी व तत्व ज्यांचे आहेत त्यांचं भविष्य ब्राईट आहे, उज्ज्वल आहे. महायुतीचं काय भवितव्य असेल पुढे? नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, आपण सोबत लढणार आहेत की आता हे जे आपल्यासोबत दगाफटका झालेला आहे तर याचा आपण बदला घेणार आहे? ज्यांची विचारसरणी शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी ही विचारसरणी ज्या पक्षाची आहे त्या पक्षासोबतच आमची आघाडी राहणार आहे. भाजपाची विचारसरणी ही नाही आहे का? तो तुमचा प्रश्न आहे. या विचारसरणी जे लोक असतील त्यांच्यासोबत आमची आघाडी राहणार आहे. आगामी नगरपालिका समोर ठेवून हे कुठेतरी षडयंत्र रचले गेलं असं वाटतंय का आपल्याला? आपल्यासोबतची माहितीतले काही घटक आहेत या स्थिती होते, काही षडयंत्र असं वाटतंय का आपल्याला नगरपालिका? राजकारणामध्ये प्रतिशय हे सर्व चालतच असते आणि ते आम्हाला त्याची सवय आहे. आणि आम्ही जे आहे कधीही हार मानत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न करतो. प्रयत्नांती परमेश्वर असतं याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. आम्ही सर्व अजित पर्व, आम्ही सर्व अजित पर्व, राणा दिलीप कुमार सानंद साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकच वादा, अजित वादा, आगे आगे. हा जो प्रयत्न आहे, हा जो अविश्वास आहे, तो दिलीप कुमार सानंदांना कुठे कुंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे का? मी क्षत्रिय आहे. आतापर्यंत 1985 पासून आजपर्यंत आमचे राजकीय जेवढे विरोधक आहेत त्यांनी प्रयत्न केले असतील, शेवटी तेच पराभूत झालेले आहेत. त्यांचं एकही षडयंत्र आजपर्यंत माझ्या विरोधात रचलेलं, कारण की त्याला सत्याचं अधिष्ठान नसल्यामुळे ते यशस्वी झालेले नाही. बाजार समिती आपल्याच कडे आगे आगे देखो होता है क्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.